ऊसाचं नुकसान झालं. मला माहिती मिळाली की कलिंगड असू, टोमॅटो असू, नाहीतर आपलं काकडी वगैरे. आता मी सगळ्याच गावात जाणार. डाळिंबचं पण झालंय. तर आता त्याच्यात आपण शेतकऱ्यांना कसं सहकार्य करू शकू, जो नुकसान झालंय त्याच्यातनं काय आपण त्यांना मदत करू शकू ते मी समजून घ्यायला आलोय. त्याच्यानंतर आम्ही वहिनी साहेबांशी पण बोलणार आहे आणि त्यांना पण सांगणार आहे की अशी अशी हे नुकसान झालंय, त्याच्यातनं काय मदत करू शकू आपण ते शेतकऱ्यांना तसंच मार्ग काढू. शेतकरी सांगत आहेत की वेळोवेळी जे पंचनामे आहेत हे पंचनामे वेळोवेळी ज्या वेळेला त्यावेळेस होत नाहीत आणि साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांना जी मदत आहे ती योग्य वेळेस मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच चिंतित आहे, कारण सलग दुसऱ्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. मला तर कळालं की काल 2 दिवसापासून पंचनामे चालू आहेत. सगळ्यांचे आजपर्यंत नसतील झाले, पण ते पुढच्या 1-2 दिवसात होतीलच. दादा, शेतकऱ्यांना काय आश्वस्त करताय? काय व्यथा आहेत ते शेतकरी तुमच्याकडे मांडतात? शेतकऱ्यांना आणि बारामतीकरांना मी दादांचं प्रिय कुटुंब म्हणून आश्वासन करतो की जसं दादांनी अनेक वर्ष काम केले, सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली, बारामतीच्या जनतेला मदत केली, तशीच आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षातले नेते, पदाधिकारी, सहकारी, वहिनी, पारदादा सगळेच आम्ही जरा एकत्रित येऊन तसं काय असेल त्यांना सपोर्ट करू आणि नेहमीच त्यांना त्यांच्या दुःखात वेळेत त्यांच्याबरोबर सहभागी राहू. दादा, पोटनिवडणूक लागलेली आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? बिनविरोध जे आहे ते आव्हान केलं होतं, पण सध्या परिस्थितीत तरी तशी परिस्थिती नाही. आज तुम्ही बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम, प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय. आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी म्हणजे अनेक प्रयत्न झाले किंवा लोकांच्या मनात देखील निवडणूक ही बिनविरोध होणे, परंतु कुठेतरी काँग्रेसने काल उमेदवार देणार असं ठरवलेलं आहे. कुठे चर्चा वरिष्ठ पातळीवरती चालू आहे जेणेकरून ही निवडणूक बिनविरोध? आता मला पण कालच कळालं की काँग्रेस म्हणजे नाही, आधी कळालं की काँग्रेस लढणार आहेत, पण त्यांनी त्यांचे उमेदवार नाही दिले. आज मला कळालं की आज संध्याकाळी देणार आहेत. तर तसे काही खूप घडामोडी होत आहेत. त्याच्या संदर्भात आपले वरिष्ठ नेते त्या लोकांशी बोलतील आणि जर आमची कुठे गरज पडली तर आम्ही पण त्यांना जाऊ. मेळावा घेताय, आज मेळावा घेताय, का आवाहन करणार? मेळावा नाही आहे, आज आमची बैठक आहे, आमच्याच पक्षाची बैठक आहे. ते आम्हाला काय दादा नसण्यापासून आज ही पहिली बैठक आहे आणि काय आपल्या पदाधिकारी, सहकारी, महाराष्ट्रातलेच काही आपले पक्षातले लोक असतील, त्यांचे काय भावना असतील ते समजून घ्यायला आज ही बैठक ठेवली आहे. माझे काय भावना असतील, मला त्यांच्याशी बोलायचं म्हणून ही बैठक घेतली आहे. दादा, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताय. कोण कोण उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? कोण कोण उमेदवार उपस्थित कोण राहणार आहे अर्ज भरण्यासाठी? आता तरी मला माहिती आहे की भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, सुनील तटकरेजी, प्रफुल्लभाई, सगळेच पक्षातले मोठे नेते असतील, नाही तर सगळेच आमदार वगैरे सगळेच येणार आहेत, तेवढी मला माहिती आहे. मुख्यमंत्री येणार असं देखील आता समजते. त्यांना एक महायुतीतल्या आमचे जवळचे पक्ष आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना ती आवाहन केले. आता तुम्हाला माहिती आहे पारदानाचा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा पण मुख्यमंत्री साहेब होते. तसंच आम्ही एकत्रित सर्वच महायुतीतले म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती केली. दादा, 2 शेवटचे प्रश्न विचारतो. खरं तर विरोधकांना काय आवाहन कराल? कारण तुम्ही दुसरीकडे म्हणताय की बिनविरोध झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील म्हणतो आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. तुम्ही विरोधकांना काय आवाहन कराल? मी विरोधकांना काहीच आवाहन करणार नाही. दादा असताना आमचे विचार दादांसारखे होते, तेव्हा पण ते बोलायचे. सगळ्यांचा अधिकार असतो निवडणूक लढायची, जर त्यांना लढायची असेल त्यांनी लढावं. पण मला माहिती आहे बारामतीकरांचं प्रेम पूर्ण पवार कुटुंबावर मी आधीपासून बोलत आलोय आणि आता सगळी लोक अजूनही खूप भावनिक आहेत. त्याच्यामुळे जर विरोधकांना लढायचं असेल त्यांनी लढावं, पण आपल्याला माहिती बारामतीकर काय करणार आहे त्या निवडणूक. अजित पवारांशिवायची निवडणूक इमॅजिन केली होती का आणि होती येते आयुष्यात नव्हती केली? कसं बघताय सगळं? किती आव्हानात्मक वाटतं?
तर त्याच्या संदर्भात मी काय बोलू शकणार नाही, कारण मी पण भावनिक आहे आणि मला जास्ती मनापासून आता सगळ्यांच्या समोर ते नाही बोलायचं. दादा, दुसरी गोष्ट अशी की विमान अपघातानंतर तुम्ही जे आहे ते पत्रकार परिषद घेणार होता, मात्र तुमची पत्रकार परिषद लांबणीवर पडते. काय नेमकं कारण आहे लांबणीवर पडण्याची? काही कारण नाहीये. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमधले काय मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेले. मला जे मुद्दे होते ते बोलायचे होते ते नंतर परत जेव्हा कळालं की माझी पत्रकार परिषद होणार आहे, परत रोहितदादांची झाली, त्याच्यात ते परत कव्हरअप झाले. तर मला वाटतं आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीच लोकांच्या मनात मतभेद करण्याचं मी स्वतः करायला नाही पाहिजे. आता जे आम्हाला काय वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या समोर सगळी स्पष्ट रोहितदादाची भूमिका मांडतायत त्याला तुमचा पाठिंबा आहे? मी सविस्तर पत्रकार परिषद रोहितदादाची भूमिका मांडतायत त्याला तुमचा पाठिंबा आहे? मी तसं नाही बोललो. तुम्ही माझ्या मुद्द्यांचे चुकीचे उल्लेख नका करू. मी बोललो काय माझे मुद्दे होते ते त्यांनी त्याच्यात कव्हरअप केलं. पण मला पण वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती, मी एका काळात तो व्हिडिओ टाकला जिथं रोहित सिंग त्याच्यात झोपलेले होते आणि त्याच्यात पण मी आग्रह केलं की जर असा अपघात झाला तर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एक बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगच्या मालकला तिथं अटक करतात, त्यांच्या इंजिनियर्सला नाही करत. एका रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकांना अटक करतात. तर जर असा अपघात झालाय तर त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही. हीच माझी मागणी. दादा, विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा होण्यास सुरुवात झालेली आहे. काय सांगाल? कारण दादा असताना देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा अनेक नेते विलिनीकरणाची चर्चा होती. या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय आहे किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही. मी खूप छोटा आहे. त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील. तुम्हाला असं वाटतं विलिनीकरण व्हावं? मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्वच एकत्र राहावं. कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले पूर्ण पवार कुटुंब एकत्रित होतं. आजही आम्ही एकत्र, आम्ही एकमेकांशी बोलतो. राजकारणातला भाग त्याच्याबद्दल मी जास्ती संभाषण करणं मला एवढं योग्य नाही वाटत. ते आपल्या पक्षातले वरिष्ठ नेते बोलतील.